अनिल सर, त्याचबरोबर या सोसायटीचे सन्माननीय सदस्य आणि तुम्ही सर्व पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग, आपल्याशी बोलत असताना, करिअरच्या वाटा शोधत असताना, हा विषय मांडत असताना आपल्या समोर अगदी मूलभूत गोष्टींच्या विषयी बोलण्याची गरज निर्माण होते की आज करिअर 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 ह्या विषयाचा उल्लेख बऱ्याच वेळेला होत असतो। मग हे नक्की करिअर काय आहे, करिअरच्या व्याख्या काय आहेत? तर एक सोपी व्याख्या मला समजली की आपण भविष्यात ज्या क्षेत्रात काम करणार आणि तिथं आपला चरितार्थ चांगल्या रीतीने करणार ते म्हणजे करिअर। मग आता हे करिअर करायचं आहे तर मग त्याचे निवडीचे मार्ग कोणते असले पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींवरती ते करिअर निवडलं गेलं पाहिजे, ही मात्र गोष्ट सगळ्यात महत्वाची वाटली। मग ते निवडत असताना आपण 10वी नंतरचा असेल किंवा 12वी नंतरचा असेल, ते करिअर 3 गोष्टींच्या आधारे निवडलं गेलं पाहिजे। त्यातली पहिली गोष्ट आहे की माझ्याकडे असणारा क्षमता, की मी आज सायन्सचं करिअर निवडायला निघालेलो आहे, परंतु माझा बेस्ट ऑफ 5 मधून 10वी मधनं सायन्स हा विषय बाहेर गेलेला आहे, मॅथमॅटिक्स हा विषय बाहेर गेलेला आहे। तर ते निवडत असताना मला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मला ह्या विषयांच्या अभ्यासाची आणि त्याच्या मार्क्सची गरज सायन्सच्या अभ्यासक्रमामध्ये भासणार आहे। दुसरी गोष्ट असेल की आवड, की मला गणिताची आवड, विज्ञानाची आवड आहे, तर मी सायन्सकडे गेलं पाहिजे। माझ्याकडे विविध कलागुण आहेत, मला मराठी भाषेची आवड आहे, त्यावेळेला मी कला क्षेत्राचा विचार केला पाहिजे। मला गणिताची, अकाउंटिंगची आवड आहे आणि मला असं वाटतं की भविष्यात मी सीए, सीएस, सीएमए व्हावं आणि विविध कंपन्यांमध्ये ऑडिट्स असतात, तर त्याचं काम मला आवडतं, मी अनेक जणांना बघितलंय, तर मी त्या क्षमता माझ्याकडे आहेत, तर मी कॉमर्सला गेलं पाहिजे। त्याच्या पुढे जाऊन जर विचार केला की माझी आवड काय आहे हे जर आपल्याला लक्षात आलं असेल, क्षमता आणि आवड ह्या गोष्टी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती संधी, की आज माझ्याकडे क्षमता आहेत, माझी आवड आहे, परंतु आज मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी किती आहेत। मी समजा जर एखादं करिअर निवडतोय, मी इंजिनियर होतोय, परंतु इंजिनियर झाल्यानंतर इंजिनियरना असणाऱ्या संधी किती आहेत ह्याचा सुद्धा आपल्याला काही प्रमाणात मागोवा घेता आला पाहिजे। आणि ह्या तिन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला करिअर निवडायचं आहे। परंतु दुर्दैवानं आज काय होतं की आम्ही एखादं करिअर निवडायला जातो, बरोबरचा मित्र असतो, मैत्रीण असती, ती सायन्स घेती, मग मला वाटतं की आपण सुद्धा सायन्स घेतलं पाहिजे आणि आपण सायन्सला जातो। दुसरी गोष्ट काय होती की माझे नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, हे सांगत असतात की सायन्सला जाणं गरजेचं आहे किंवा कॉमर्सला जाणं गरजेचं आहे, तर आम्ही ती साईड निवडतो। परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन ह्याला म्हणतात पियर प्रेशर, की सामाजिक दृष्ट्या ह्याला प्रतिष्ठा आहे किंवा सामाजिक दृष्ट्या ह्याची मागणी आहे म्हणून आम्ही ते करिअर निवडायला जातो। ह्याच्याही पलीकडे जाऊन आणि काय केलं जातं, तर आम्हाला 10वी मध्ये 70-80% मार्क्स असतील तर आम्ही सायन्स निवडतो, त्याच्याही पेक्षा थोडे कमी असतील तर आम्ही कॉमर्सला जातो आणि त्याच्याही पेक्षा कमी असतील तर आम्ही आर्ट्सला जातो। तर हे मार्ग जे करिअर निवडीचे आपण जो हा वापरत आहात, तर तो वापरत असताना आपली आवड, आपल्या क्षमता आणि मार्केटमध्ये असणाऱ्या संधी याचाही विचार आपण केला पाहिजे। आता इतका विचार जरी आपण केला नसेल तरी आपण आता निवडलेलं क्षेत्र यामध्ये कामगिरी करायची आहे हे मात्र ध्येय आता आपल्या समोर असलं पाहिजे, की आपण जर सायन्स निवडले तर त्यासाठी या विषयांची गरज आहे आणि ते विषय मी मनापासून अभ्यासणार आहे आणि त्यामध्ये मी प्रावीण्य मिळवणार आहे। बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या क्षमता उंचावता येतात, आपल्याला आवड निर्माण करता येते, परंतु त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, संघर्ष करावा लागतो, वेळ द्यावा लागतो। तर ह्या गोष्टी आपल्याला स्वतःला कराव्या लागणार आहेत। तर ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवून आता ज्या करिअरच्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकलंय तिथं आपण आता उज्ज्वल यश मिळवणं हेच ध्येय आपल्या समोर असलं पाहिजे। जाता जाता काही विद्यार्थी आता 10वीतले आहेत, त्यांना 12वी नंतरच्या संधी, आणि काही विद्यार्थी आणि पालक त्यांची मुलं लहान असतील त्यांच्यासाठी पुढच्या संधी काय असू शकतात, तर 10वी नंतरचे करिअरचे मार्ग मी अगदी थोडक्यात सांगतो आणि 12वी नंतरचे। तर 10वी नंतर तुम्हाला जर जायचं असेल तर एक 5 वाटा आहेत। सगळ्यात महत्वाचं पहिलं असतं की आपण 11वी 12वी करणं। तर 11वी 12वी मध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या 3 साइड्स असणार आहेत आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा आहे। तर इथं प्रवेश घेत असताना आपण 11वी 12वी केलेलं सगळ्यात योग्य करिअर ठरतं ज्यांना करिअरची वाट आता 10वी नंतर निवडता येत नसेल त्यांच्यासाठी। जर एखादा विद्यार्थी म्हणतो की मला माहित आहे की माझ्या आयुष्यात मला इंजिनियरच व्हायचं आहे, मी माझे वडील किंवा माझ्या आसपासच्या इंजिनियर्सना मी भेटलेलो आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे,
तर तो मुलगा डिप्लोमा इंजिनिअरिंग सारखा ऑप्शन उपयोग करू शकतो. 3 वर्ष डिप्लोमा होतो, त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश मिळतो आणि तिथं 11वी 12वी जेई नीट किंवा सीईटी याचं टेन्शन राहत नाही. तुम्ही डिप्लोमा होऊन जाता आणि डिप्लोमा वरती आता करिअरच्या संधी भरपूर आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वाटतंय की पुढचे 3 वर्ष माझ्या घरचे पैसे खर्च करू शकतात, मला शिकवू शकतात, अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला 11वी 12वी करण्यापेक्षा डिप्लोमा केला आणि तो नोकरीला लागू शकतो. एखादा विद्यार्थी आहे की त्याला वाटतंय की माझी घरची परिस्थिती आणि हे सगळं मागचं करिअर बघता मला 2 वर्षात नोकरीला लागायचं आहे आणि मला एखाद्या कंपनीत चांगली नोकरी तर आसपास मिळाली तरी चालू शकते, तर अशा विद्यार्थ्याला लवकरात लवकर नोकरी आहे, घरच्या अडचणी आहेत, कौटुंबिक अडचणी आहेत, असा विद्यार्थी ITI सारखा ऑप्शन चूज करू शकतो. आज एखाद्या वेळेस डिग्री इंजिनियरला नोकरी मिळणार नाही, परंतु डिप्लोमा आणि ITI वाल्याला 100% नोकरीची संधी आहे. परंतु जरी ITI झाला एखादा विद्यार्थी आणि कंपनीमध्ये जॉब करायला लागला तरी त्या विद्यार्थ्यानं एक ठरवलं पाहिजे की आपण शिक्षण थांबवायचं नाही. आपण एक्सटर्नल डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकतो, डिप्लोमा पूर्ण करायचा आहे, डिग्री पूर्ण करायची आहे आणि डिग्री पूर्ण केल्यानंतर ते शिक्षण साइड बाय साइड चालू ठेवता येऊ शकतं. परंतु आपल्याला 10वी मध्ये मार्क्स कमी आहेत किंवा आपल्याला लवकरात लवकर नोकरीची संधी हवी आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा ऑप्शन खूप चांगल्या पद्धतीनं ITIची सुवर्ण संधी असल्यासारखं आहे. तर ह्याचाही आपण विचार करू शकता. दुसरी गोष्ट अशी की ज्या विद्यार्थ्यांनी आपलं करिअर करत असताना की त्यांना 9वी 10वी 8वी 9वी 10वी मध्ये ज्या इलेमेंटरी इंटरमिजिएट सारख्या परीक्षा असतात जिथे चित्रकलेचा वापर जास्त होत असतो आणि चित्रकलेमध्ये प्रावीण्य आहे परंतु इकडे मार्क्स पडलेले नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी 10वी नंतर डिप्लोमा इन फाईन आर्ट्स म्हणून एक डिप्लोमा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कलेचं शिक्षण दिलं जातं आणि त्याच्या पुढे जो असतो तो GD आर्ट असतो. आपल्याला सगळ्यांना जे स्कूल ऑफ आर्ट हे कॉलेज माहित असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अमाप संधी आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर ते विद्यार्थी तिकडे जाऊ शकतात. तो डिप्लोमा पूर्ण करून ग्राफिक डिझायनिंग सारखे आहेत, VFX सारखे आहेत किंवा फिल्म मेकिंग मधले जे कोर्सेस आहेत ते केल्यानंतर त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळू शकते आणि चांगल्या पगाराची मिळू शकते, आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करता येऊ शकतं. त्यानंतरचा एक मार्ग राहतो तो सरकारी नोकरीचा. 10वी नंतर रेल्वेमध्ये ग्रुप D ची परीक्षा असते. ती ग्रुप D ची परीक्षा देऊन तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी मिळू शकते, परंतु त्याच्यामध्ये जास्त पगार मिळत नाही, कनिष्ठ लेवलचं काम असतं. त्यासाठी 11वी 12वी करणं गरजेचं आहे. 12वी नंतरच्या संधी जास्त उपलब्ध होतात. त्यामुळे सरकारी नोकरी करायची आहे म्हणून 10वी नंतर कोणी त्याचा विचार करणं जास्त योग्य ठरणार नाही. त्यानंतर जर बघायचे गेले तर हे 10वी नंतरचे मार्ग आहेत. त्यामधला सगळ्यात चांगला मार्ग म्हटलं तर 11वी 12वी राहतो, कारण 12वी पर्यंत तुमच्या बऱ्याच गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट होत असते, तुमच्या क्षमता वाढत असतात. आणि 11वी 12वीला तुम्ही सायन्स घेतलंय, आर्ट्स घेतलंय किंवा कॉमर्स घेतलंय तर 12वी नंतरच्या संधी कुठल्या असणार आहेत. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा बाळांनो की हे जे 10वी नंतरचे मार्ग सांगितले तर 12वी नंतरचे सुद्धा मार्ग कोणते आहेत. तर सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे 12वी नंतरचा की 12वी नंतरचा मार्ग आहे सगळ्यात महत्वाचा जो सगळ्यांना आवडतो तो इंजिनिअरिंग असतो. तर इंजिनिअरिंग करत असताना सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की इंजिनिअरिंगला आता 10वी पास झालेल्या ज्या मुलं असतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला ज्या परीक्षा द्याव्या लागतात, ज्या प्रवेश परीक्षा असतात त्याच्यावरती तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार हे ठरणार असतं. तर तुम्हाला 11वी 12वी करत असताना तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची त्या परीक्षेचं नाव कोणतं आहे? CET, आणखी JEE आणि नीटची जी परीक्षा आहे ती मेडिकलसाठी असती. आपल्याला जर मेडिकलला प्रवेश घ्यायचा असेल तर असती. परंतु या परीक्षांच्या विषयी आपल्याला जबरदस्त असा अवेअरनेस असणं गरजेचं आहे, आपल्याला आपण जागृत असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळवायचं असेल तर आपल्याला MST CET महाराष्ट्र शासनाची आहे, केंद्र शासनाची JEE आहे, JEE मेन्सची परीक्षा द्यायची असते. JEE मेन्स मध्ये मेरिट लागतं, तिथं चांगले मार्क्स मिळाले तर JEE ऍडव्हान्सला तुम्ही अपिअर होऊ शकता. तर ह्या परीक्षांचा अभ्यासक्रम आपल्याला जो 11वी 12वी मध्ये असणार आहे तो पूर्ण करायचा आहे आणि तो अभ्यासक्रम पूर्ण करून आपण ह्या परीक्षा द्यायच्या जिथं आपल्याला चांगले मार्क्स मिळतील आणि त्यानंतर चांगले इंजिनिअरिंग कॉलेज मिळणार आहे. आज बाळांनो अनेकांच्या मध्ये अशी एक परिस्थिती आहे की इंजिनिअरिंगचा स्कोप कमी झालाय. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वाक्य लक्षात ठेवा बाळांनो की कुठल्याही क्षेत्रामध्ये पहिल्या 20% मध्ये जे असतात त्यांना कायमच स्कोप असतो, परंतु 20%च्या खाली जे असतात त्यांना स्कोप नाही म्हणण्याची वेळ येते. म्हणून आपल्या स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करणं, त्या पहिल्या 20% मध्ये जाणं हे पहिलं ध्येय असलं पाहिजे. पुढे मी सांगत असताना भाषणाच्या उत्तरार्धामध्ये मी जर आपण 20% मध्ये नसलो तर काय केलं पाहिजे याच्याविषयी सुद्धा बोलणार आहे.
परंतु पहिल्या 20% जाणं हे सगळ्यात महत्वाची आपली गरज आहे. त्यासाठी नीट किंवा जेईला चांगले मार्क्स मिळवणं, जेई आणि सीईटीला चांगले मार्क्स मिळवणं आणि एक चांगलं कॉलेज मिळवणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. 12वी नंतरच्या आणखी एक संधी सगळ्यात की मेडिकलला जायचं आहे आणि हे क्षेत्र मेडिकलला जाण्यासाठी नीटच्या परीक्षेमध्ये खूप चांगला स्कोर लागतो. जवळपास 500च्या वरती मार्क्स लागतात. तर हे मार्क्स पाडण्याची ॲबिलिटी आपल्यात आहे का? आपल्या 10वीच्या मार्कानंतर आपण नीटचे मार्क घेऊन MBBS ला ऍडमिशन मिळवतो. परंतु आजची परिस्थिती बघता MBBS ला जो प्रवेश मिळवायचा आहे त्यामध्ये नीटचे मार्क्स तितके असले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट काय असली पाहिजे की आम्हाला सरकारी कोट्यातूनच ऍडमिशन मिळवायचं आहे. कारण सरकारी कोट्यातून ऍडमिशन मिळवल्यानंतर त्याची फीज परवडणारी आहे. परंतु आज जे MBBS कॉलेजचं जे डोनेशन आहे ते मॅनेजमेंट कोट्यातून सर्वसामान्य माणसाला न परवडणार आहे. त्यामुळं मेडिकलला जायचं आहे तर MBBS मिळवायचं आहे तर नीटचा क्लास पहिल्या दिवसापासून 10वीची परीक्षा झाल्यापासून लावणं आणि शेवटपर्यंत त्या परीक्षेवरती फोकस करणं. मग तिथे जर सिलेक्शन होत नसेल तर आपण काय केलं पाहिजे? तर आपल्याला आणखी काही कोर्सेस आहेत की BDS कडे जातात, अनेक जण दातांचे डॉक्टर होतात. पण त्याच्याही पेक्षा जास्त आजची जी मागणी आहे तर BAMS असेल किंवा आपल्याला अनेक पॅरामेडिकल कोर्सेस अवेलेबल आहेत. तर पॅरामेडिकल कोर्सेस की 12वी मध्ये B ग्रुप आहे आणि B ग्रुप निवडलाय, बायोलॉजी निवडलाय आणि जास्त मार्क्स पडलेले नाही आहेत, अशा वेळेला पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत की आज आपण इतकी जी मोठी हॉस्पिटल्स बघतो तिथं लागणाऱ्या मशिनरीज ह्या मोठमोठ्या असतात. सिटी स्कॅन मशीन असेल, पेट स्कॅन मशीन असेल, रेडिओलॉजी असेल, तर ह्या सगळ्या मशीन चालवणारे जे लोक असतात त्यांची प्रचंड मागणी आहे. तर तुम्ही पॅरामेडिकलचा 3.5 वर्षाचा एक कोर्स पूर्ण करायचा, काही एंट्रन्सशिप असती आणि त्यानंतर तुम्हाला हमखास नोकरीची संधी मिळू शकते. ज्या विद्यार्थ्यांना गणित नाही जमत त्यांनी बायोलॉजी ग्रुप घेतलाय त्यांच्यासाठी पॅरामेडिकलचे कोर्सेस चांगला ऑप्शन होऊ शकतो. दुसरी गोष्ट ज्यांना MBBS साठी प्रयत्न केलाय पण आता परिस्थिती अशी आहे की आता डॉक्टर व्हायचं आहे पण MBBS होऊ शकत नाहीये, ते BAMS साठी जाऊ शकतात. आणि BAMS साठी गेल्यानंतर ते विद्यार्थी काय करू शकतात तर अल्टरनेट कोर्सेस आहेत की तुम्ही योग शिक्षक होऊ शकता. आज योगाची मागणी प्रचंड वाढलेली आहे. आज शहरांमध्ये योग शिक्षकांची मागणी भरपूर आहे. त्याचबरोबर फिजिओथेरपिस्ट होऊ शकता की तुम्ही BAMS ची प्रॅक्टिस करत असताना फिजिओथेरपी, आज सगळीकडे जी सांधेदुखीचे आजार वाढलेले आहेत फिजिओथेरपीची मागणी सुद्धा तितकीच वाढत चाललेली आहे आणि आरोग्य क्षेत्रातल्या संधी आहेत त्या वाढत जाणाऱ्या दिसत आहेत. त्यामुळे हे B ग्रुप ठेवणारे जे विद्यार्थी असतील त्यांनी याचा विचार केला पाहिजे. इंजिनिअरिंगच्या बाबतीत सांगितल्याप्रमाणे ह्या परीक्षा झाल्या आणि 70+ ब्रँचेस आहेत आता. तर आपल्याला आवड कोणती आहे? एखादं करिअर निवडत असताना एक सगळ्यात थंब रूल सांगितला की आपण ह्या मार्गाने जाऊ शकतो. तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे की पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरामध्ये ज्या करिअरच्या मध्ये आपला मुलगा जाणार आहे, ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रातल्या किमान 2 व्यक्तींना 3 व्यक्तींना जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे आणि तिथून आपल्या क्षमता, आपली आवड आणि त्यामध्ये असणाऱ्या संधी ह्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. हे ज्या वेळेला आपण त्या व्यक्तीला भेटू आणि जाणून घेऊ त्यावेळेला आपल्याला आपल्या क्षेत्रात जे क्षेत्र निवडतो त्याविषयीचा आपला कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. तर ही गोष्ट मात्र मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या बाबतीत लक्षात ठेवायची. पण फक्त 2च करिअर्स आहेत का हो? तर PCM ठेवल्यानंतर एक ग्रुप ठेवलाय तुम्ही, मॅथमॅटिक्स आहे, त्यानंतर तुम्हाला B.Pharm सारखं करिअर आहे की तुम्ही फार्मसीमध्ये करिअर करू शकता. काही ज्या केमिकल कंपन्या आहेत तिथं आपल्याला नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढतात. दुसरी एक संधी असती की त्याच्याही पलीकडे जाऊन आपण स्वतःचा व्यवसाय कुणाला मेडिकलचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला संधी त्यातून उपलब्ध होते. फार्मसी सारखं करिअर आहे. त्यानंतरचं जर करिअर बघत असलो तर अनेक विद्यार्थी की आज IT मधले एखादं पॅकेज बघून येतात आणि बलाढ्य असा पगार बघितल्यानंतर त्या IT मध्ये 2000 कोरोना नंतर इतकी गर्दी झाली आज की आज IT कंपन्यांच्या काही मॅनेजरशी मी ज्यावेळेला बोलतो तिथले पोर्टफोलिओ मॅनेजर मला सांगत होते की 2 ऍप्लिकेशन 2 व्हॅकन्सी आहेत आता, तर 2000 ऍप्लिकेशन माझ्याकडे आलेली आहेत आता. तर त्यामध्ये जात असताना आपल्याला त्या लेवलचं नॉलेज घेणं आता गरजेचं आहे की आपल्याकडे असणारं स्पेसिफिकेशन, आपल्याकडे असणारं स्पेशलायझेशन आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणारा एक्सपिरियन्स, या 2 गोष्टी असतील तर आपल्याला IT मध्ये मागणी असणार आहे. जरी IT मध्ये आपण जात असलो तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा किंवा कोणत्याही करिअरमध्ये की डेली अपग्रेड होणं. की आज जे आपण तंत्रज्ञान बघतोय तर ते तंत्रज्ञान दिवसागणिक बदलत चाललेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक लोकांचं काम कमी होत चाललेलं आहे. त्यावेळेला अशी तंत्रज्ञान आपण शिकणं, आत्मसात करणं ही काळाची गरज बनत चाललेली आहे.
त्यामुळे जर आयटी मध्ये जायचं असेल, एखाद्या विद्यार्थ्याला 12वीला जास्त मार्क्स पडलेले नाहीत पण आयटी मध्ये जायचं आहे, त्याच्यासाठी बीएससी आयटी, बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा बीएससी सायबर सिक्युरिटी असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. बीएससी डेटा सायन्स सुद्धा कोर्स आहे, तो कोर्स आहे. इंजिनिअरिंगला जायचं असेल तर आयटी मध्ये जाण्यासाठी मशीन लर्निंग, डेटा सायन्स, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अशा एकाच म्हणजे कम्प्युटर क्षेत्रातल्या आयटी क्षेत्रातल्या 5 ते 6 ब्रँचेस आता निर्माण झालेल्या आहेत. ह्याची गोष्ट अशी झाली की 2022 नंतर आयटी मध्ये प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजला आयटी मध्ये जायचं आहे ह्या विषयी प्रत्येकाला गरज निर्माण वाटायला लागली. आणि ही गरज वाटल्यानंतर काय झालं की जे कॉलेजेस होते त्यांनी फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रँचेस वेगवेगळ्या नावांनी चालू केल्या आणि त्यामध्ये थोडंफार फरक असतो, परंतु आता डीम्ड युनिव्हर्सिटी झाली आहे तर ते एकच शिक्षक वेगवेगळ्या ब्रँचेसला ती C++, जावा ह्या लँग्वेजेस एकच शिक्षक सगळीकडे शिकवत असतात. तर आपण आपल्या ब्रँचची निवड करताना मात्र याचा विचार केला पाहिजे. फक्त आपण जे समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचं पॅकेज बघून आपण तिकडे जाणं चुकीचं राहणार आहे, कारण आपण त्या क्षेत्रातल्या भविष्याचा मागोवा काही प्रमाणात घेणं आणि त्या व्यक्तींना जाऊन भेटणं त्या क्षेत्रातल्या ही काळाची गरज असणार आहे. तर पालकांनी सुद्धा याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे. काही दिवसांपूर्वी मंगळयान आपलं इस्रोमध्ये गेलं. मला काही विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आम्हाला इस्रोत जायचं आहे, काय करायचं? तर इस्रोत जाण्यासाठी सुद्धा परीक्षा असते की जेई ऍडव्हान्सची परीक्षा आहे. की एखाद्याला इस्रोमध्ये जाण्याची प्रेरणा आहे तर तो विद्यार्थी काय करू शकतो, तर जेई ऍडव्हान्सची परीक्षा आहे. तर तिरुअनंतपुरम इथे एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तर ह्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेई ऍडव्हान्सच्या परीक्षेमध्ये आपल्याला जर कोर्स चांगला स्कोर असेल तर आपल्याला त्या कॉलेजला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळू शकतं आणि तिथून तुम्ही इस्रोमध्ये जाऊ शकता. तर ती सुद्धा संधी उपलब्ध आहे. त्यानंतर अनेक संधी आहेत. तर त्यातल्या मुख्य काही संधी सांगतो की एखादा विद्यार्थी चांगलं बोलू शकतो, त्याच्या कलेची आवड आहे, चांगलं लिहू शकतो, एखादा निबंध चांगला लिहितो, चांगलं बोलतो, तर त्या विद्यार्थ्याला मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझमच्या संधी सुद्धा अमाप आहे. की आज जे प्रिंट मीडिया असेल किंवा आपण जो डिजिटल मीडिया बघतोय त्या डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या त्या ताकदीचं ज्ञान असणाऱ्या लोकांची प्रचंड मागणी आहे. तर तिथेही मास कम्युनिकेशन सारख्या मध्ये तुम्ही करिअर करू शकता. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना वाटत असते की आपण डिफेन्स मध्ये गेलो पाहिजे. संरक्षण क्षेत्रात संधी काय आहेत, तर संरक्षण क्षेत्रात आपल्याला जर डिफेन्स मध्ये जायचं आहे तर आपण 12वी नंतर जाऊ शकतो. 12वी नंतर 2 भरती असतात, सैन्य भरती असतात, एक टेक्निकल असती आणि एक सैन्य जनरल असते. तर ते भरतीसाठी आपण उतरू शकतो. दुसरी गोष्ट काय आहे की 12वी नंतर आपल्याला पुन्हा कधी संधी मिळते, तर 12वी नंतर आणखी एक संधी आता उपलब्ध झाली आहे जी मुलींसाठी सुद्धा आता पहिली बॅच मागच्या ह्या वर्षी बाहेर पडली, एनडीए मधून पडली. तर एनडीएची परीक्षा द्यायची. एनडीएच्या परीक्षामध्ये चांगले मार्क्स मिळवल्यानंतर आपल्याला एनडीए मध्ये प्रवेश मिळतो आणि ही ऑल इंडिया लेवलची एक्झाम असते. त्याच्यामध्ये आपला चांगला स्कोर आल्यानंतर तिथं आपला प्रवेश मिळतो, तिथला ऑफिसर ट्रेनिंग आपलं कंप्लीट होतं आणि त्यानंतर आपण मिलिटरीमध्ये सैन्यामध्ये ऑफिसर पदावरती रुजू होतो. तर ही एनडीएची संधी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 11वी 12वीचा सिलेबस आहे, जेई लेवलचा सिलेबस असणार आहे एनडीएच्या परीक्षेला आणि तिथून आपण जाऊ शकतो. त्यानंतर आणखी एक संधी असते की आपण 4 वर्षाचं इंजिनिअरिंग केलं किंवा 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं किंवा सायन्स ग्रॅज्युएशन करा किंवा कोणतंही ग्रॅज्युएशन, तर त्यानंतर आपल्याला एसएसबी थ्रू जाता येतं किंवा सीडीएस नावाची परीक्षा असते कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची. तर ती कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची एक्झाम द्यायची. ग्रॅज्युएशन नंतरची परीक्षा असते आणि ती परीक्षा दिल्यानंतर आपण काय करू शकतो, तर ती परीक्षा पास व्हायचं आणि एसएसबी इंटरव्ह्यू असतो. 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. पहिल्या दिवशी स्क्रीनिंग असतं. पहिल्या दिवशी आपण जर तिथे इलिजिबल झालो स्क्रीन आउट तर आपल्याला 5 दिवस तिथं राहता येतं आणि तिथला तो इंटरव्ह्यू पूर्ण होतो आणि त्यानंतर आपण सैन्यामध्ये ऑफिसर पदावरती रुजू होऊ शकतो. तर ही सैन्य भरतीमध्ये किंवा आपल्याला देशाच्या संरक्षण क्षेत्रात काम करण्याच्या या संधी असणार आहेत. त्यानंतर 12वी नंतरच्या संधी बघत असताना मी मगाशी सांगितले की डिप्लोमा इन फाईन आर्ट्स की आपण कलेमध्ये काम करू शकता. तसंच आपण आता काम करू शकता डिग्री इन फाईन आर्ट्स की जीडी आर्ट, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जीडी आर्ट करू शकता, ग्रॅज्युएशन करू शकता. त्यामध्ये सुद्धा संधी आहेत. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की आज मार्केटमध्ये मी स्वतः एका एमएनसी मध्ये स्वतः इंटरव्ह्यूला गेले 1 वर्षापासून त्या पॅनेलमध्ये बसतो आणि त्यावेळेला अनेक विद्यार्थी येत असतात. आणि एक विद्यार्थी परवाच्या दिवशीची गोष्ट अशी की गावाकडनं 3 मुली एका रेफरन्सनं आल्या. मग त्या मुली आल्यानंतर त्यांचं एमएससी झालेलं होतं, एमएससी केमिस्ट्री झालेलं होतं आणि एमएससी केमिस्ट्री झालंय. त्या मुलीचा इंटरव्ह्यू चालू झाला.
मग त्यांना फक्त एक साधी गोष्ट विचारली की तुम्ही कम्प्युटरवरती एक्सेल मध्ये काम करू शकता का? तर त्यांनी उत्तर दिलं असं की आम्ही 10वी नंतर MSCIT केली होती, परंतु आता काय आम्हाला हे जमल असं वाटत नाही. मग आता कसं काम द्यायचं अशा विद्यार्थ्यांना की आता आपली गरज असणार आहे की आपण टेक्नॉलॉजी आपल्या हातात नाहीये. दुसरी गोष्ट अशी की विद्यार्थी येतात, पण ज्या वेळेला पुण्यातील विद्यार्थी चांगल्या कॉलेजमधनं असतो त्यावेळेला तो प्रॉपर इंटरव्ह्यूच्या गणवेशामध्ये येत असतो, तो त्याचं कम्युनिकेशन पूर्ण इंग्लिशमध्ये करत असतो, तो व्यवस्थितरित्या प्रेझेंट होत असतो. आता मार्केटमध्ये काय चाललंय ह्याची त्याला जाणीव असते, परंतु अनेक विद्यार्थी असं दिसतात की ग्रामीण भागातून येत असतात आणि त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांकडे ती कॉन्फिडन्स लेवल नसते, ते प्रेझेंटेशन नसतं आणि मग त्यांना कोणत्या प्रकारची नोकरी द्यायचा हा प्रश्न पडतो. आणि तीच मुलं असतात की ती गावाकडे जातात किंवा दुसऱ्या भागात जातात आणि म्हणतात की पुण्यात काही संधी उपलब्ध नाही. मी स्वतः आपल्याकडे 5 जागांसाठी इंटरव्ह्यू घेत असताना जवळपास 50 जणांचे इंटरव्ह्यू घ्यायला लागतात, पण त्या ताकदीचे कॅन्डिडेट्स मिळत नाहीत, त्या ताकदीचे विद्यार्थी मिळत नाहीत, ही आजची परिस्थिती आहे. तर त्या ताकदीचा आपण बनायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला ज्ञान साधना ही केली पाहिजे. आपण हे नॉलेज घेतलं पाहिजे, ही काळाची गरज असणार आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात जावा, परंतु आपण त्या ताकदीचे बनलं पाहिजे, आपण त्या लायक बनलं पाहिजे, इलिजिबल बनलं पाहिजे, तरच आपल्याला ती नोकरीची संधी मिळणार आहे. त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं असणार आहे की आपण ग्रॅज्युएशन केलं, परंतु आपल्याला जर नोकरीच्या संधी मिळत नसती तर आपण काय केलं पाहिजे. जर आपण ग्रॅज्युएशन केले, नोकरीच्या संधी मिळत नाहीयेत आणि आता आपली परिस्थिती अशी होते, त्यावेळेला अनेक PG डिप्लोमा आहेत की एक ऍडव्हान्स डिप्लोमा इन सेफ्टी आहे की मेकॅनिकल इंजिनियर असेल, BSc असेल तर ते तो कोर्स करू शकतात आणि तो कोर्स केल्यानंतर आपल्याला कंपनीमध्ये सेफ्टी ऑफिसरची व्हॅकन्सी मिळू शकते. एकच सेफ्टी ऑफिसर असतो आणि ते काम करण्यासाठी ती शैक्षणिक पात्रता गरजेची असते. तिथं आपण पुढे जाऊन सस्टेनेबिलिटीतले कोर्सेस करू शकता, सर्टिफिकेशन घेऊ शकता, ऑडिटर होऊ शकता. त्यानंतर त्याच पद्धतीचे इंडो जर्मन टूल रूम IGTR, तर आपल्यामध्ये कुणी ITI केला असेल, कुणी डिप्लोमा केला असेल, तर इंडो जर्मन टूल रूमचा जर तुम्ही एक कोर्स केला 6 महिन्याचा, तर आपल्याला कंपनीमध्ये टेक्निकल काम मिळतं आणि CNC VMC मशीनिंग की वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्यांचे डिझायनिंगचे कोर्सेस आहेत. तर इंडो जर्मन टूल रूमचा डिप्लोमा आपल्याला ज्या लेवलला आहोत आपण, जिथे ट्रेनी लेवलला काम करत असतो, तर त्याच्या उच्च पदाचं काम मिळतं आणि त्यातून आपलं करिअरला एक ग्रोथ मिळू शकते. म्हणजे काय आहे, तर आपण कोणत्याही ठिकाणी काम करत असतो तर आपल्याकडे कौशल्य काय आहे, कौशल्य आधारित शिक्षणाची गरज आजच्या नवीन शैक्षणिक धोरणाने सांगितली की ही गरज आहे कौशल्य आधारित शिक्षण. की आज BA झालेला, BCom झालेला किंवा BSc झालेला विद्यार्थी 15,000च्या प्रतीक्षेत, 17,000च्या प्रतीक्षेत ऑपरेटर लेवलचं काम करायला येताना मी अनेक जण बघितले. परंतु त्याच वेळेला 12वी शिकलेला आहे आणि ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलाय, VFXचा कोर्स केलाय, अॅनिमेशनचा कोर्स केलाय आणि 40,000 पगार मिळवणारे सुद्धा मी अनेक जण बघितले. याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन केलं तर आपल्याला नोकरी मिळणार आहे हा भ्रम आहे आपला. तर ग्रॅज्युएशन केल्यानंतर इव्हन ऑल मी इतकंही थोडंसं धाडसाचं विधान करेन की तुम्ही इंजिनिअरिंग झाला म्हणून सुद्धा आपल्याला नोकरी मिळेल याची शाश्वती आता कमी होत चाललेली आहे. तर आता गरज आहे की तुमच्याकडे कोणतं कौशल्य आहे, तुमच्याकडे कोणतं स्किल आहे ह्या गोष्टीची. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग करत असताना नवीन, जर IT इंजिनियर असाल तर नवीन लँग्वेजेस शिकल्या पाहिजेत, AI चे कोर्सेस केले पाहिजेत आणि तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. जर तुम्ही इंजिनिअरिंग करत नसाल तर तुम्ही जर दुसरा कोणता कोर्स करत असाल तर त्या क्षेत्रातले नवीन नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे आणि ही न्यू टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून आपण पुढे गेलं पाहिजे, तर आपल्याला चांगला पगार मिळणार आहे आणि आपलं करिअर उज्ज्वल असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर 12वी नंतरच्या अनेक संधी सांगत असताना मला एक सांगायचं आहे की ज्यांना रिसर्च क्षेत्रात काम करायचं आहे त्याविषयी आदरणीय सर एक अधिकारी व्यक्ती आज आपल्याला लाभलेले आहेत की त्यांनी स्वतः एक रिसर्च क्षेत्रात काम केलेलं आहे. आपली मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आहे तर त्याच्या अंतर्गत असणाऱ्या प्रोजेक्टवरती त्यांनी काम केलंय, तर त्याविषयी सरांकडनं मलाही बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत ऐकायला आज. त्यानंतर अशा वेगवेगळ्या संधी शोधत असताना की अनेक जणांना मी PG डिप्लोमाचा ऑप्शन सांगितला की जर आपण 1 वर्षाचा डिप्लोमा करायचा आणि त्यानंतर संधी मिळू शकतात. त्याचबरोबर आता 12वी नंतर MBA ची संधी उपलब्ध झालेली आहे की 12वी नंतर तुम्हाला MBA करता येतं आणि 5 वर्षाचा MBA चा कोर्स करून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने एक चांगली नोकरी मिळू शकते. 12वी नंतर MBA ची एंट्रन्स असते, तर त्याविषयी आपण माहिती घेऊन त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. की आज मी स्वतः
कॉर्पोरेटमध्ये काम केलंय. मी आणखी एक क्षेत्र सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे की ते म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्र. की मी आपल्या समोर बोलत असताना मी आयुष्यातली 3 ते 4 वर्ष त्यामध्ये दिलेली आहेत पूर्ण वेळ, आणि एमपीसीच्या इंटरव्ह्यू पर्यंत मी पोहोचलेलो होतो. असिस्टंट डायरेक्टर इंडस्ट्रियल हेल्थ अँड सेफ्टी या पदाचा मी मुलाखत दिली, पण काही मार्कांअभावी माझं फायनल सिलेक्शन होऊ शकलं नाही. परंतु त्या मुलाखतीपर्यंत जाऊन आल्यानंतरचा अनुभव असा होता की आज अनेक माझे मित्र ज्यावेळेला अधिकारी पदावरती बघत असतो त्यावेळेला एक गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा की ह्या एमपीएससीच्या किंवा युपीएससीच्या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे खूप चांगल्या पद्धतीचं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड असतं. म्हणजे आज कुठेतरी आपण एखादा मेंढपाळांचा मुलगा बघतो, परंतु तो विद्यार्थी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सीओपी सारख्या कॉलेजमधून शिकलेला असतो, त्यानं चांगल्या पद्धतीनं इथं पुण्यात राहून अभ्यास केलेला असतो. तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की समाजामध्ये कुठेतरी प्रतिष्ठा मिळते, तर अनेक अधिकारी माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. त्यावेळेला ते सांगतात की पहिले 8-10 दिवस तेवढे सत्कार सोहळे असतात, परंतु त्यानंतरचं प्रेशर हे प्रचंड असं प्रेशर असतं. तर ती गोष्ट त्यांनी तेवढीच लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. त्यानंतरची तिसरी गोष्ट अशी असणार आहे की त्या अधिकाऱ्याची क्रेज आहे म्हणून मला एमपीएससी करायची आहे, या भावनेतून एमपीएससीला जात असाल तर आपण आपल्या करिअरच्या क्षेत्रामध्ये आपण कुठेतरी आपली वाटचाल चुकत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. की आपण जर तिथं जात असो तर एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काही वर्ष द्यावी लागतात. 4 वर्ष दिली आणि त्यानंतर जर अपयश येत असेल तर आपल्याला आपल्यामध्ये कोणतेही कौशल्य निर्माण होत नाही. बरीच कौशल्य निर्माण होतात, पण जी मार्केटला गरजेची कौशल्य आहेत, मार्केटची रिक्वायरमेंट आहे, ती कौशल्य आपल्यामध्ये निर्माण होत नाहीत. त्यानंतर आपल्याला प्लॅन बी असणं हे तितकंच गरजेचं आहे. आज पुण्याच्या पेठेमध्ये जवळपास 1 लाखपेक्षा विद्यार्थी जास्त राहतात. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये अभ्यास करतात, परंतु त्या लाखो विद्यार्थ्यांमधून सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. आणि अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांच्या समोर आज अनेक विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत की वयाच्या 30व्या वर्षी, 28व्या वर्षी, 29व्या वर्षी घरच्यांचं प्रेशर खूप असतं, आणि अशा परिस्थितीत मग कोणती नोकरी करायची आणि हा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी आपण एखादं कौशल्य आधारित शिक्षण आपल्याकडे असलं, आपल्याकडं चांगली डिग्री असली आणि आपण जरी एमपीएससी सिलेक्ट झालो नाही तरी दुसऱ्या क्षेत्रात चांगल्या पदावरती जाऊ शकतो आणि एक चांगलं आपलं आयुष्य, चांगलं करिअर करू शकतो, हा मार्ग माहीत असणं गरजेचं असणार आहे. तर त्यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्र यामध्ये असणाऱ्या संधी आहेत, पण त्याचबरोबर त्यातले धोके आणि तिथं जात असण्याचा आपला उद्देश आणि आपल्याकडे असणाऱ्या क्षमता या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करूनच त्या क्षेत्रात पाऊल टाकणं गरजेचं असणार आहे. अशा अनेक क्षेत्र मी सांगतोय, मी भाषणाच्या शेवटाकडे निघालेलो आहे, परंतु हे सांगत असताना बाळांनो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की कोणती मुलं यशस्वी झाली हो. म्हणजे मी अनेक विद्यार्थी जवळपास आजपर्यंत एमपीएससीतले अनेक अधिकारी ओळखीचे असताना किंवा अनेक मित्र अधिकारी बनत असताना मी बघितलं, किंवा आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खूप चांगल्या पदावरती काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना बघितलं. मी एक आनंदाच्या शोधयात्रा म्हणून मी एक जो प्रकल्प करतो तर त्या निमित्ताने मी अनेक मुलाखतींसाठी अनेक शास्त्रज्ञांना सुद्धा भेटलो, विविध क्षेत्रातल्या लोकांना भेटलो. त्यावेळेला पण एक गोष्ट जाणवली की परिस्थितीची जाणीव असणारी माणसं फार मोठी होताना दिसली. की काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला 10वीचा निकाल लागला त्यावेळेला धारावीच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका समीरची गोष्ट मात्र पेपरमध्ये आलेली होती. तर तो मुलगा सांगत होता, त्याची मुलाखत तिथं महाराष्ट्र टाइम्सला ज्यावेळेला आलेली होती त्यावेळेला मी ती वाचत होतो. त्यावेळेला एक गोष्ट जाणवली की त्या विद्यार्थ्यानं सांगितलेलं की त्या पत्रकारांनी त्याची मुलाखत घेतलेली आणि त्याची गोष्ट अशी होती की धारावीच्या झोपडपट्टीमध्ये माणसं राहण्यासाठी अत्यंत अशा क्लिष्ट परिस्थितीत ती माणसं राहतात, अत्यंत दुर्गंधी असते, आणि अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांना 96% मार्क्स मिळवलेले होते. त्या विद्यार्थ्याला ज्यावेळेला त्याची मुलाखत घेतली जात होती त्यावेळेला त्याने सांगितलं की ज्यावेळेला मी 9वी मध्ये होतो त्यावेळेला माझ्या वडिलांचं निधन झालं, आणि वडिलांचं निधन झाल्यानंतर माझ्या आई धुणं भांड्याचं काम करायची, प्रत्येक घरामध्ये जायची, धुणं भांड्याचं काम करायची, आणि तिथून जे पैसे मिळतील त्या पैशामधून माझ्या शिक्षणाचा खर्च व्हायचा. त्यावेळेला माझे वडिलांचं निधन झालं त्यावेळी ती आई कष्ट करायची, आणि त्यावेळेला ती आई आपल्या बाळाला सांगायची की बाळा तुला फार शिकायचं आहे, तुला मोठं व्हायचं आहे. आणि या इच्छा आकांक्षेनं ते बाळ काम करत होतं, कष्ट करत होतं, आणि दुर्दैव असं होतं की 10वी मध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या धुण्या भांड्याचं काम करणाऱ्या त्या आईला सुद्धा ज्वर होतो,
आणि तिथं ती आई आजारी पडते आणि आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, त्यावेळेला ती आई त्या बाळाला, त्या अंतकाळ असतो, त्या अंतकाळामध्ये त्या बाळाला सांगते की बाळा तू शिक आणि बहिणीला सुद्धा शिकव. त्यावेळेला त्याचं 10वीचं वर्ष सुरू असतं, बरोबरचे विद्यार्थी असतात, बरोबरचे मित्र असतात, खूप मजा करत असतात, गाडीवरनं फिरत असतात. आणि त्यावेळेला त्या विद्यार्थी ह्याच्या मनामध्ये मात्र एकच गोष्ट असते की आईने सांगितले बाळा तू शिक आणि बहिणीला शिकव. आणि सगळे विद्यार्थी पिक्चरला जात असतात, वडापाव खात असतात, खूप आनंद घेत असतात. परंतु या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक मात्र भावना असते की बाबा आपण शिकलं पाहिजे. आणि हा विद्यार्थी त्या इच्छेनं, त्या आकांक्षेनं शिकतो आणि ह्याला बाहेरच्या त्या वातावरणाचा परिणाम याच्यावरती होत नाही, निश्चल राहतो, आपल्या ध्येयावरती प्रेम करत राहतो आणि तो त्या आयुष्यामध्ये ते ध्येय मिळवतो. आणि 10वीच्या मध्ये तो 96% मार्क पाडतो. की ज्या विद्यार्थ्याला परिस्थितीची जाणीव असते ना, ती विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये अशी कामगिरी करू शकतात. आणि त्या विद्यार्थ्यानं ती करून दाखवलं. बाळांनो, आपण आज इथं राहत असताना आपले आई वडील इथं कंपनीमध्ये काम करत असतील, अन्यत्र ठिकाणी काम करत असतील, दिवसाचे 10-10, 12-12 तास त्यांना काम करावं लागतं, 8 तास तर किमान काम करावंच लागतं. जाण्याचा वेळ बघता आपले 10 तास जात असतात. आणि हा वेळ देत असताना ते वडील आपले दुसऱ्याच्या कंपनीमध्ये ज्या वेळेला काम करत असतात ना, त्यावेळेला अनेक वेळेला बोलणी खावी लागत असतात, स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवावा लागत असतो. कारण त्यांच्या समोर एक असतं की माझी मुलं बाळ शिकली पाहिजे. आणि या इच्छा आकांक्षेनं आपल्याला आपले आई वडील सांभाळत असतात. तर त्या इच्छा आकांक्षा आपल्या मनामध्ये असल्या पाहिजेत की आपल्याला शिकावं, ह्याच्यासाठी आपले आई वडील कष्ट घेत आहेत, आपण मोठं व्हावं, आपल्या याच्यासाठी आपले आई वडील दिवसातले 10-12 तास देत आहेत. आणि ह्या गोष्टीची जाणीव असणारे आपण बनलो पाहिजे. आणि ही जाणीव जर आपल्यामध्ये असेल तरच आपण चांगली मोठी कामगिरी करू शकतो. बाळांनो, आपल्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आपण त्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षांचे पायिक आहोत की त्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणं हे आपल्या मुलाचं परम कर्तव्य असलं पाहिजे, मुलीचं परम कर्तव्य असलं पाहिजे. तर ते कर्तव्य आपलं मानून आपण कामाला लागू. काही दिवसांपूर्वी एक अमृतवेल नावाची वि.स. खांडेकरांची कादंबरी वाचली. तर ती कादंबरी वाचल्यानंतर त्याची सुरुवात फार छान होती, मी ती सुरुवात लक्षात ठेवली. बाळांनो, 10वी मध्ये अपयश आलं असेल तर कधीच खचून जाऊ नका. अपयश हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. अपयश हे आपल्या जीवनाचा भाग असल्यामुळे ह्याच्यानं खचून जाणं हे कदापिही शक्य नाही. मी सांगितल्याप्रमाणे 10वीतल्या प्रत्येकाला संधी आहेत. 40-45% पासून ते 80-90% पर्यंत मिळणाऱ्या प्रत्येकाला संधी आहेत. परंतु तो एखादा विद्यार्थी ITI पासून सुरू करू शकतो, पण एखाद्या कंपनीचा जनरल मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर झालेली अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत. त्यामुळे अपयशानं कधी खचून जाऊ नका. आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे, आपल्याला शिकत राहायचं आहे आणि आपल्याला स्वतःला रोज इम्प्रूव्ह होत राहायचं आहे, सुधारत राहायचं आहे, नवीन नवीन गोष्टी शिकत राहायचं आहे, हा ध्यास घ्या. त्यामुळे अपयशानं कधीच खचून जाता कामा नये. आणि ह्या वि.स. खांडेकरांच्या ओळी सांगून मी भाषणाचा शेवट करणार आहे की त्या वि.स. खांडेकरांच्या ओळीमध्ये असं सांगतात ते की भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्याकरता माणसाचा जन्म झाला नाही. भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्याकरता माणसाचा जन्म झाला नाही. त्याला भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधता येत नाही. त्याला भविष्य काळाच्या सोनेरी स्वप्नाचं वरदान लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते पूर्ण करण्यासाठी झटणं, झगडणं यात मानवी जीवनाचा खरा अर्थ सामावलेला आहे. पण दुर्दैवानं ते स्वप्न जर भग्न पावलं तर त्या भग्न स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्त आलेल्या पावलांनी चालत चालत पुन्हा नवीन स्वप्न पाहणं, ते पुन्हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणं, झगडणं, कष्ट करणं यातच मानवी जीवनाचा खरा अर्थ सामावलेला आहे. या घरट्यातून पिलू घेईल भव्य अशी भरारी, अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.